मित्रांनो, आपण आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलमध्ये आपण जनगणना आपण आपली स्वतःची करू शकतो. कसे करायचं लाईव्ह मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, आपण स्वतः जनगणना नाही केली तरी आपली जनगणना होणार आहे. 1 मे पासून सुरुवात झाली आहे. जर आपण आपल्या स्वतः आपल्या घरी बसून आपण करून घेतलं तर शेवटी जे सर्व्हेसाठी येतील, गव्हर्नमेंटचे लोकं येतील, जे कर्मचारी येतील, तेव्हा आपलं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन त्या ठिकाणी त्यांना नंबर द्यायचे आणि डायरेक्टली ते ॲप्लिकेशन नंबर फिलअप करून त्या ठिकाणी डायरेक्ट सर्च करून ते आपलं त्या ठिकाणी सर्व डिटेल आपण फिलअप केलेले ते सर्व डिटेल चेक करतील आणि फायनली सबमिट करून देतील. म्हणजे काही सेकंदामध्ये आपलं या ठिकाणी जनगणना कंप्लीट होणार आहे. जर आपण नाही केलो, आपण स्वतः जनगणना ॲप्लिकेशन नाही फिलअप केलं तरी काही हरकत नाही. जे कर्मचारी नेमणूक केले आहे गव्हर्नमेंटने, ते कर्मचारी येतील आपल्या घरी आणि आपलं ते सर्व जनगणना सर्व्हे करून ते फायनली सबमिट करतील. पण आपल्याला एक सोपी पद्धत आहे, कारण आपण स्वतः करून ठेवलं तर आपल्याला वेळ लागणार नाही. फक्त काही सेकंदामध्ये ते चेक करतील आणि सबमिट करतील फायनली आणि आपलं जनगणना कंप्लीट होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे ते स्वतः त्यांच्या घरी बसून त्यांच्या फॅमिलीचं ते जनगणना करू शकणार आहेत. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. वेबसाईट ओपन करायचं. सेन्सस ऑफ इंडिया 2020 असं पोर्टल तुम्हाला दिसेल. आपल्याला या ठिकाणी काय करायचं, आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य आपलं निवडल्यानंतर आपल्याला जो कॅप्चा खाली दिला आहे, तो कॅप्चा जसा आहे तसं या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. DFAR6 असं कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपल्याला फायनली व्हेरीफाय प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर वेलकम टू स्वागत आहे जनगणना 2027 के मकान सूचीकरण कार्याचरण चरण के स्वयं गणना एसी पोर्टल में आपका स्वागत है. तर आपल्याला इथे काय करायचं, हे सर्व रीड करून घ्यायचं आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नेम ऑफ द हेड द हाऊस होल्ड, म्हणजे जो लीडर आहे आपला, जो आपल्या घरामध्ये जो लीडर आहे त्यांचं या ठिकाणी पूर्ण नाव फिलअप करायचं आहे. तर बघा, प्लीज एंटर नेम ऑफ द हेड ऑफ हाऊस करेक्टली वन्स रजिस्टर कॅन नॉट बी द चेंज. एकदा रजिस्टर केल्यानंतर पुन्हा चेंज करता येणार नाही. तर लक्ष द्यायचं, या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीस आहे. तर आपल्याला या ठिकाणी जो हेड आहे आपल्या घराचा त्यांचं या ठिकाणी नाव जसं आहे तसं या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बघा, मी हे डमी ॲप्लिकेशन तुम्हाला भरून दाखवतोय. तुम्ही याच पद्धतीने फॉलो करून तुम्ही तुमचं स्वतः जनगणना करू शकतात. या ठिकाणी मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर ईमेल आय डी बॉक्स या ठिकाणी ब्लँक सोडायचं आहे. नंतर आपल्याला व्हेरीफाय प्रोसीड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तुम्हाला एक OTP येणार आहे. वेट करायचं आहे मित्रांनो, कारण वेबसाईट खूप लोडिंगमध्ये चालू आहे. बघा, ऑन द सेंड टू युअर मोबाईल नंबर, ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. OTP फिलअप करायचं आहे आणि प्लीज सिलेक्ट लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करायचे. हिंदी, मराठी जे असेल ते तुमचं. या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट करतो आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट डेस्कटॉप आपल्याला दिसणार आहे. तर या ठिकाणी वारंवार विचारले जाणारे प्रश्न, आपल्याला हे प्रश्न विचारतील, ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी आन्सर द्यायचं आहे. तर प्रश्न आपल्याला बघा, स्टेप फर्स्ट, वारंवार विचारले जाणारे प्रश्न. पहिली स्टेप आहे, आपलं राज्य निवडलं होतं, राज्य आलं. जिल्हा निवडायचा आपल्याला. आपला जिल्हा कोणता आहे तो जिल्हा आपल्याला निवडणं गरजेचं असतं किंवा टाईप करून घ्यायचं आहे. सर्चमध्ये नाही आलं तर टाईप करून घ्यायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपलं पिनकोड, आपल्या आधारवरती पिनकोड दिला असतो, तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नंतर आपलं गाव, शहर, स्थानिक लँडमार्क जे असेल ते आपलं गावाचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. गावाचं नाव फिलअप केल्यानंतर आपल्याला शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, आपलं गाव इथे ऑटोमॅटिक येणार आहे. तर आपलं या ठिकाणी गाव सिलेक्ट करायचं आणि शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे. स्थान सापडले, कृपया नकाशामध्ये तुमच्या घरावर मार्कर ड्रॅग करा. म्हणजे इथे काय म्हटलंय, आता तुम्हाला तुमचं घर कुठे आहे ते या मॅपमध्ये शोधायचं आहे. बघा,
झूम करून घ्यायचं या ठिकाणी आणि आपल्याला जो या ठिकाणी येलो कलरमध्ये आपल्याला सिम्बॉल दिसतोय, तो सिम्बॉल आपल्या घरावरती घेऊन जायचं आहे. आपल्या घरावरती घेऊन गेल्यानंतर आपल्याला बघा रद्द करा किंवा स्थानिक पुष्टी करा. आपल्याला पुष्टी करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पुष्टी करून घ्यायचं आहे. अक्षांश आणि रेखांश आपल्याला या ठिकाणी दिसेल. नंतर रिसेटसुद्धा करू शकता तुम्ही. जतन करा आणि पुढे जा. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर राज्य, केंद्रशासित प्रदेश, महाराष्ट्र, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसणार. कृपया तुमच्या घराचे स्थान निश्चित करा. चुकीचं स्थान असल्यास तुमचा संगणना डेटा प्रकरणाकडे जाणार नाही. तुम्हाला निवडल्या असताना सह पुढे जायचं आहे का? तर बघा तुम्ही जे तुमचं लोकेशन सेट केलं आहे तुमच्या घरावरती, तेच आहे का? किंवा तिथे न सेट केलं, दुसऱ्या ठिकाणी सेट केलं तर तुमचं त्या ठिकाणी जनगणना होणार नाही. तर हो या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण ॲक्युरेट त्या ठिकाणी आपण जे लोकेशन आहे ते सेट केलं आहे. तर जनगणना घरात तपशील. तर या ठिकाणी जे काही प्रश्न विचारतील त्याचं उत्तर द्यायचं मित्रांनो. गणना घराची जमीन यासाठी मुख्यत्वे वापरले जाणारे साहित्य. बघा, घराची जमीन म्हणजे लाकूड, माती, बांबू, पक्का विटा, दगड, सिमेंट, जे असेल ते, तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघा इथे ॲक्युरेट माहिती आपल्याला आन्सर द्यायचं आहे. जेव्हा आपल्याकडे जे अधिकारी असतील येतील, ते अधिकारी आपल्याकडे चेक करतील आणि ते फायनली सबमिट करतील. घराची भिंत यासाठी मुख्यत्वे वापरले जाणारे साहित्य कोणकोणते आहे? गवत, वाळलेलं गवत, बांबू, प्लास्टिक, प्लाथिन, माती, कच्चा विटा, लाकूड हे भरपूर आहे. जे असेल ते तुम्ही या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. घरना घराची छप्पर यासाठी मुख्यत्वे वापरले जाणारे साहित्य कोणतं आहे? तर बघा घराचं छप्पर कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी इतर सुद्धा देण्यात आलं आहे. याच्यात नसेल तर इतर सुद्धा सिलेक्ट करू शकतात. घराची स्थिती कशी आहे? चांगली, राहण्याची योग्य, मोडकलेली आहे का? ते जे ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला हे बघा मागे आपल्याला रिसेटसुद्धा करता येते, मागे सुद्धा जाता येते. जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का? तर हो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो हे व्यवस्थित आन्सर द्यायचं आहे. तिसरी स्टेप आहे कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आली या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे? म्हणजे तुमच्या घरामध्ये एकूण लग्न झालेले व्यक्ती एकूण टोटल संख्या किती आहे? ती संख्या आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जेवढी संख्या असेल तेवढी लग्न झालेलं असेल त्यांचं जेवढं त्याचं टोटल संख्या या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर कुटुंब प्रमुखाचे नाव निवडलेले भाषा. आपल्याला या ठिकाणी भाषासुद्धा निवडायचं आहे. कोणत्या भाषेमध्ये मराठी भाषा निवडायचं आहे. कुटुंब प्रमुखाचे लिंग कोणत्या पुरुष, स्त्री, ट्रान्सजेंडर जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती इतर प्रवर्ग असतील तर बघा SC/ST सूची पाहण्यासाठी यावर क्लिक करा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर एक चार्ट ओपन होईल. त्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरी समोर कोणतं नाव देण्यात आलंय ते तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. जर तुमची कॅटेगरी तुम्हाला माहीत असेल तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. अनुसूचित सिलेक्ट केलं मी. या घराच्या मालकीच्या हक्काची स्थिती कशी आहे? स्वतःचे घर आहे का भाड्याचे? परंतु स्वतःचे घर असलेल्या भाड्यांचे कुठेही स्वतःचे घर नसले इतर सुद्धा देण्यात आले. स्वतःचे असेल तर स्वतःचं सिलेक्ट करायचं आहे. निवास योग्य खोल्याची संख्या आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. निवास योग्य खोल्यांची संख्या किती आहे? ते आपल्याला फिलअप करायचं आहे. या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्याची संख्या सुद्धा द्यायची आहे आपल्याला. किती आहे विवाहित ते आपल्याला या ठिकाणी जोडप्यांची संख्या द्यायची आहे. जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सॉरी या ठिकाणी बघा जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि बघा हो या ऑप्शनवरती ग्रीन ऑप्शनवरती क्लिक करायचं. चौथी स्टेप आली. कुटुंबासह उपलब्ध असलेल्या सोयी. पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत कोणता आहे तुम्हाला? प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, प्रक्रिया न केलेले पाणी, विहीर, हातपंप, ट्यूबवेल, झरा, नदी, कालवा कोणता स्रोत आहे पाण्या पिण्याचं ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेले स्रोत कोणता आहे तुमचा? दूर परिसर, जवळ परिसरात असं या ठिकाणी देण्यात आलं व्यवस्थित आन्सर द्यायचं आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत तुमच्याकडे सौर ऊर्जा आहे की इतर तेल आहे का? प्रकाश सोय नाही का? वीज आहे का? तर जे आहे ते सिलेक्ट करायचं. शौचालयाची उपलब्धता होय या ठिकाणी केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबात सामायिक वापर, सार्वजनिक शौचालय जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा या ठिकाणी दुसरं ऑप्शन सुद्धा देण्यात आले नाही उघड्यावर असं म्हटलं हा ऑप्शन आहे. जर शौचालय प्रकार कोणता आहे तुमचा? फ्लॅट शौचालय, जोडपी पाईपद्वारे, मलिन मसार, सेफ्टी टँक, इतर व्यवस्था जे असेल ते तुम्ही या ठिकाणी तुमच्या पद्धतीने जे आहे ते आन्सर द्यायचं आहे. नंतर आपल्याला बघा हे जर आपण उघड्यावर म्हटलं ना ते हे ऑटोमॅटिक या ठिकाणी बंद होते. जर आपण या ठिकाणी सार्वजनिक किंवा कुटुंबात सामायिक
असं सिलेक्ट केल्यानंतर हे सर्व आपल्याला उत्तरं द्यावं लागणार आहेत. नंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, बंद गटार, उघडे गटार, गटार नसलेल्या जे असेल ते तुम्ही या ठिकाणी आन्सर द्यायचं आहे. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्ध आहे का? होय किंवा नाही. तर बघा नसेल तर नाही करून द्यायचं. नाही केल्यानंतर आपल्याला एल-पी-जी गॅस सिलेंडर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी यूज कोणता कोणता करतात? आहे जोडणी किंवा नाही? तर नसेल तर नाही करायचं आहे. घरामध्ये स्वयंपाक केलेला जातो, परंतु स्वयंपाकघरात नाही असं या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलं आहे. असेल तर येस आहे किंवा नाही करून द्यायचं आहे. नंतर घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास करत नाही असेल तर करत नाही असं या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे हे ऑटोमॅटिक एकच ऑप्शन येणार आहे याच्यात सर्व आपण एक सिलेक्ट केल्यानंतर हे स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणतं आहे? जळाऊ लाकूड, पिकाचं उरीत, बाग, शेणाच्या गोवऱ्या, कोळसा, लिगलाई होणारी कोळसा, रॉकेल, एल-पी-जी, वीज जे असेल ते तुम्ही इतर सुद्धा आहे ऑप्शन ते व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे इथे आपण जर जोडणी दाखवली तर आपल्याला हे ऑटोमॅटिक या ठिकाणी कोणतंही एक ऑप्शन सिलेक्ट करावं लागणार आहे. नंतर जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. होय या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं एक ऑप्शन येणार आहे. बघा 5वी स्टेप आहे कुटुंबात धारण केलेली मालमत्ता. आता आपल्याला मालमत्तेचं या ठिकाणी आन्सर द्यायचं व्यवस्थित रेडिओ, ट्रान्झिस्टर होय. तर पारंगत रेडिओ संच, मोबाईल, स्मार्टफोन इतर कोणताही उपकरण नाही. नसेल तर नाही करायचं आणि हे ब्लॉक होऊन जाणार. मोबाईल स्मार्टफोन असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. दूरचित्रवाणी आहे का? दूरदर्शन निःशुल्क आहे का? इतर केबल जोडणी आहे की इतर कोणतेही आहे का? तर नसेल तर नाही करायचं नाही करून द्यायचं. इंटरनेट उपलब्ध आहे का तुमच्याकडे? तर लॅपटॉप, संगणक, मोबाईल, स्मार्टफोन इतर कोणतंही असेल तर येस करायचं या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. लॅपटॉप, संगणक आहे का तुमच्याकडे? असेल तर होय, नसेल तर नाही करून द्यायचं. दूरध्वनी, मोबाईल फोन, स्मार्टफोन होय. तुमच्याकडे फोन लँडलाईन किंवा फक्त मोबाईल, स्मार्टफोन आहे का? तर स्मार्टफोन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सायकल, स्कूटर, मोटरसायकल आहे का तुमच्याकडे? दोघे असेल तर तुम्ही स्कूटर, मोटरसायकल दोन्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कार, जीप, व्हॅन आहे का तुमच्याकडे? असेल तर होय, नसेल तर नाही करून द्यायचं आहे. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते आहे? तुम्ही तुमचं जेवणामध्ये कोणकोणते मुख्य तांदूळ खातात तुम्ही? जेवण करता. मुख्य धान्य कोणते आहे तुमचं? तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका इतर कोणतेही जे असेल ते. तर तुम्ही या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मोबाईल क्रमांक तुम्हाला दिसेल आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. होय या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. होय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 6वी स्टेप दिसणार आहे. 6वी स्टेपमध्ये आपल्याला आपलं जे ॲप्लिकेशन आपण फिलअप केलं ते ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी सर्व दिसणार आहे. तर आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आपली माहिती बरोबर आहे किंवा नाही. हे सर्व डिटेल चेक करून घ्यायचं आणि फायनली या ठिकाणी एक ऑप्शन येणार मसुदा म्हणून जतन करा किंवा पुष्टी करा आणि सादर करा. तर फायनली तुम्ही या ग्रीन ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमच्या घरात जे तुमचे सर्व्हेसाठी अधिकारी येतील तेच ओपन करतील. इतर वेळेस तुम्हाला ओपन करता येणार नाही. मसुदा म्हणून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे आपण पेंडिंगला आपलं आपलं ॲप्लिकेशन ठेवलं आहे असं समजावं. मित्रांनो या पद्धतीने आपलं स्वतः जनगणना आपण आपल्या घरी बसून करू शकतो. या पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.